ठीक आहे. अरे काय झालं याला, एवढं का वेळ फिरायला लागतोय? अच्छा मुलांना, एक आपला छोटा टॉपिक राहिलाय, तो टॉपिक आपण आज कम्प्लीट करूया आणि त्याच्यानंतर ना मग ते टॉपिकला घेऊन आणि अजून राहिलेली गणित दोन्ही एकत्र गणित सोडवूयात. ठीक आहे. एक आहे पॉवर, टॉपिकचं नाव आहे पॉवर ऑफ द लेन्स. पॉवर काय असतं कोण सांगेल मला? इंग्लिश मीडियमचे. अच्छा, आता सध्या क्लासमध्ये इंग्लिश मीडियम किंवा सेमी इंग्लिश वाले किती जण आहेत? हात वर करा बेटा. सांग मग साक्षी, पॉवर ऑफ लेन्स काय आहे? कॅपॅसिटी. नाही, कॅपॅसिटी नाही ग, शक्ती. पॉवरला आपण मराठीमध्ये शक्ती म्हणतो. पॉवर ऑफ लेन्स म्हणजे माहितीये का तुम्ही? आय डोंट नो तुम्ही स्वतः चिडवले की नाही. तुम्ही मुलांना हे चिडवताना ऐकले का की अरे डबल बॅटरी सिंगल पॉवर असं ऐकले कधी? येस मॅम. तर डबल बॅटरी म्हणजे का, डोळ्याच्या आतमध्ये पण लेन्स आहे आणि हा जो चष्मा आहे हा पण आपली लेन्स आहे, माहितीये का? पण मला सांगा तुमच्यापैकी किती जणांना चष्मा लागलाय? किती जणांना चष्मा लागलाय तुमच्यापैकी? कोणालाच नाही चष्मा लागलाय? वाव, तुम्ही सगळेजण खूप लकी आहात. अच्छा, तुषारला लागलाय. तुषार, तुझा नंबर प्लस आहे की मायनस आहे रे? मायनस. मायनस आहे. म्हणजे तुषारला जवळचं व्यवस्थित दिसतं, लांबचं नीट नाही दिसत. तर तुषारला ह्याचा अर्थ मायोपिया आहे. मायोपिया हा डोळ्याचा प्रॉब्लेम आहे, तो पुढे आपण शिकणार आहोत. मग तुषारचे म्हणून मायनस नंबर आहे. माझा नंबर प्लस आहे मुलांना. मला जवळचं नीट दिसत आहे, मला लांबचं व्यवस्थित दिसतं. तर ही धन आणि ऋण जो नंबर आहे ना, त्याच्यावरूनच ऍक्च्युअल मध्ये आपण काय काढतो? पॉवर काढतो. आता ते पॉवर काय असतं मी तुम्हाला सांगते. खूप सोपं आहे ते. आपण फक्त जे नाभी अंतर आहे ना, फोकल लेंथ आहे, त्याचा व्यस्त घेतो, त्यालाच पॉवर म्हटलंय. पॉवर म्हणजे काय की जसं आपलं हे आहे ना विशालन, की कुठलं पण भिंग किती मोठी किंवा लहान प्रतिमा करून देऊ शकतं, त्याच्याशी जोडलेलीच ही पॉवर आहे. पॉवर म्हणजे शक्ती, भिंगाची शक्ती. येस, त्याला म्हणतात भिंगाची शक्ती. भिंग किती पॉवरफुल आहे किंवा नाहीये त्याला म्हणतात पॉवर ऑफ द लेन्स. ठीक आहे, आता थांबा मी तुम्हाला ते सोडवून दाखवते. स्क्रीन शेअर करते मी, एक सेकंड. ग्रुपमध्ये मेसेज टाकते तुमच्या, थांबा एक. लोड का नाही होतोय? हे बघा मुलांना, हे जे सूत्र आहे भिंगाचे सूत्र म्हणजेच लेन्स फॉर्म्युला, ह्याच्यावर आधारित आपण गणित सोडवलेत, बरोबर आहे? तर एक मिनिट, हा हे खाली का नाही जाते? तर तसंच एक अजून जे सूत्र आहे ज्याच्यामध्ये भिंगाची शक्ती आपल्याला मिळते, त्याचं सूत्र मी सांगते, त्याच्यावर आधारित आपण गणित सोडवू. खूप सोपं आहे ते. जसं आपण आता खूप साऱ्या वेगवेगळ्या भौतिक राशी शिकलो. कुठल्या भौतिक राशी शिकलाय तुम्ही? नाभीय अंतर पण बघा भौतिक राशीच आहे ना. आपण ती कशामध्ये मोजतोय? नाभीय अंतर आपण कुठल्या एककामध्ये मोजतोय मुलांनो?
एकक एकक, जसं आपण वजन नाही, वस्तुमान आपण किलोग्राम मध्ये मोजू शकतो, ग्रॅम मध्ये मोजू शकतो. तसंच नाभीय अंतर म्हणजेच एफ म्हणजे फोकल लेंथ, हे आपण कशात मोजतो? जूल. फोकल लेंथ, नाभीय अंतर आहे ना, ते अंतर कशात मोजतो आपण? मीटर. मीटर मध्ये मोजतोय. नॉर्मली त्याचं स्टँडर्ड इंटरनॅशनल युनिट जे पूर्ण जगामध्ये वापरलं जातं, एक समान युनिट ज्याचं एकक जे आहे ते मीटरच आहे. पण आपण तुम्ही बघताय की आपण ते टेबलावर ठेवून एक्सपेरिमेंट करतोय, तर ते मीटर खूप लांब होऊन जातं, म्हणून आपण गणित सोडवताना मोस्टली त्याला सेंटीमीटर मध्ये घेतोय. आता बघा, नीट बघा बरं का. आता आपल्या ह्या धड्यामध्ये आपण ऍक्च्युअल मध्ये जी सूत्र बघितले ते सूत्र आपण लाईनीने लिहून घेऊयात आधी. खूप कमीच सूत्र आहेत तशी. पहिलं आपण काय बघितलं, हे जे नाभीय अंतर असतं हे नेहमी R/2 असतं, बरोबर आहे? आर काय आहे आपलं? आर काय आहे? रेडियस ऑफ कर्वेचर. कशाची त्रिज्या? मराठीत काय म्हणतात त्याला? गोलीय त्रिज्या. सांगा रे मराठी मीडियमच्या मुलांनो, कसली ती त्रिज्या असते? ती वक्रता त्रिज्या. रेडियस ऑफ कर्वेचर वक्रता त्रिज्येच्या अर्ध असतं नेहमी नाभीय अंतर, हे आपण बघितलेलं. हे पहिलं सूत्र. दुसरं सूत्र आपण काय बघितलं कालच, म्हणजे मागच्या क्लासमध्ये, 1/f इज इक्वल टू 1/v मायनस 1/u, बरोबर आहे? तिसरं सूत्र आपण कुठलं बघितलं? विशालनाचं. विशालन म्हणजे m, त्याचं सूत्र काय आहे? v भागिले u. करेक्ट. आता आज आपण चौथं एक सूत्र बघणार आहे, ते आहे p. कुठल्या पण भिंगाची शक्ती, आणि त्याचं सिंपलचं सूत्र आहे ते म्हणजे 1/f. समजते? आता तुम्ही बघितलेलं आठवते ना तुम्हाला, आपण जे बहिर्वक्र भिंग बघितलेलं त्याच्या इमेजेस नेहमी ही इथून त्या फोकस इथल्या F1 मधून F2 मधून ती किरण जाऊन सगळ्या त्याच्या प्रतिमा बनलेल्या. म्हणून आपण बघितलेलं की बहिर्वक्र भिंगाचं नाभीय अंतर म्हणजे फोकल लेंथ नेहमी धन असते, आणि सेम अंतर्वक्र भिंगासाठी ती काय असते? नाभीय अंतर काय असतं मुलांनो? एफ नेहमी काय असतं? ऋण असतं. का बर? कारण आपण बघितलेलं अंतर्वक्र भिंगामध्ये जी प्रतिमा बनायची ते हे इथून असं ते हा जो किरण आहे तो बाहेर असा डिस्पर्स व्हायचा, म्हणजे लांब फेकला जायचा, आणि त्याला आपण मागे डॉटेड लाईनने एफ पर्यंत जोडायचो, आणि प्रतिमा नेहमी ही तर ह्या साईडला बनलेली. मग ह्या बहिर्वक्र भिंगामध्ये ज्या नाभीमुळे जास्तीत जास्त नाभीय बिंदूमुळे जास्तीत जास्त प्रतिमा बनतात ती राईट साईडला आहे, आणि अंतर्वक्र भिंगामध्ये ती लेफ्ट साईडला आहे. म्हणून बहिर्वक्र भिंगाचं आपण नाभीय अंतर धन घेतो आणि अंतर्वक्राचं ऋण घेतो, बरोबर आहे? आठवतंय हे सगळ्यांना? यस मॅम. ठीक आहे, गुड. आता पुढे मग आता एक्झाम्पल सोडूया ह्याच्यावरती. आता ह्या पॉवरमुळे काय मिळतंय माहितीये का? पॉवर ऑफ द लेन्स. भिंगाची शक्ती म्हणजे ते भिंग कुठल्या पण आकृती म्हणजे कुठल्या पण वस्तूची प्रतिमा किती चांगली बनवतोय, किंवा किती मोठी किंवा किती छोटी बनवते त्याच्यावरती ते डिपेंड असतं. ठीक आहे. आता जसं की फॉर एक्झाम्पल माझा नंबर जो आहे प्लस आहे, ह्याचा अर्थ माझ्या भिंगाची पॉवर म्हणजे शक्ती ही धन पॉवर आहे, पॉझिटिव्ह असेल. आणि जसं आपण फोकल लेंथ आपण कशामध्ये मोजतोय? मीटर मध्ये मोजतोय. तर फोकल लेंथ मीटर मध्ये घेतली असताना पॉवर जी आहे ती आपण कुठल्या एककामध्ये मोजतोय? डायोप्टर. एक सेकंड. डायोप्टर. ठीक आहे. आणि ह्याला डी ने दर्शवतो, कळतंय? आता हे गणित सोडवल्यावर तुम्हाला समजेलच आपण काय करतोय ते. चला आता मग मी गणित देते तुम्हाला, आपण गणित सोडवूया.
चला पेन पेपर घेऊन सगळेजण रेडी आहेत ना? गणित पटकन कॉपी करायचं आणि सोडवायचं आपण. यार ही लोकांनी कॉपीचा ऑप्शनच नाही ठेवलाय. एक सेकंड ना मुलांना. हा ठीक आहे, एक सेकंड द्या मला, आता कॉपी करते मी. चॅट मध्ये टाकते, कॉपी करा नोटबुक मध्ये. चला मुलांनो, मी डिक्टेट करते, कॉपीच नाही होते, काय माहिती काय प्रॉब्लेम आहे. मी व्हॅल्यूज सांगते, तुम्ही नोट करा, ऐकून घ्या व्यवस्थित. एक कॉन्केव्ह लेन्स आहे आणि त्याची फोकल लेंथ 30 सेंटीमीटर आहे. फोकल लेंथ 30 सेंटीमीटर आहे म्हणजे काय? नाभी अंतर किती आहे? 30 सेंटीमीटर. आता मला सांगा, तुम्ही ह्याला धन घ्याल की ऋण घ्याल? अंतर्वक्र भिंग आहे. ठीक आहे, तर मग ह्याला -30 घ्या. पुढे दिलेलं आहे, मी वाचते की ऍट व्हॉट डिस्टन्स शुड द ऑब्जेक्ट बी प्लेस फ्रॉम द लेन्स. लेन्स पासून, भिंगापासून ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू कुठल्या अंतरावर ठेवायची, म्हणजे काय काढायचे? वस्तूचं अंतर भिंगापासून म्हणजे काय काढायचं? यू. येस. ऍट व्हॉट डिस्टन्स द ऑब्जेक्ट शुड बी प्लेस्ड फ्रॉम द लेन्स. कुठल्या अंतरावर भिंगापासून वस्तू ठेवायची, जेणेकरून so that it forms image at 20 सेंटीमीटर फ्रॉम द लेन्स. जेणेकरून ते भिंग 20 सेंटीमीटर अंतरावर प्रतिमा बनवते भिंगापासून. म्हणजे काय दिलंय? व्ही दिलंय, व्ही दिलंय 20 सेंटीमीटर. ठीक आहे, आता बघा फोकल लेंथ काय आहे? वजा आहे. बरोबर आहे ना? ह्याचा अर्थ ते काय आहे, म्हणजे ते दिलेलंच आहे की ते कोणतं भिंग आहे? अंतर्वक्र भिंग आहे. अंतर्वक्र भिंगाच्या नेहमी लेफ्टला प्रतिमा बनते. आठवते ना तुम्हाला? हे आपण असं हे किरण काढतो आणि दुसरा इथून काढल्यावरती हे दोन जिथे जॉईंट होतात तिथे कुठेतरी ती प्रतिमा बनत असते. तर मग हे पण आपल्याला व्ही पण काय घ्यावं लागेल? वजाच घ्यावं लागेल. बरोबर आहे? ठीक आहे. ऑल्सो फाइंड मॅग्निफिकेशन. मॅग्निफिकेशन म्हणजे विशालन. विशालन सुद्धा शोधा. म्हणजे यू काढायचंय, एम काढायचंय. आता तुमच्याकडे ऑलरेडी ही दोन सूत्र आहेत आणि सगळ्या किमती पण दिलेल्या आहेत. मी तुम्हाला बरोबर 2 मिनिटाचा टाइम देते, सगळं ट्राय करा, बरं बघू तुम्हाला येते का.
मॅम माझं आलं. आलं पण व्हेरी गुड. चॅट मध्ये आन्सर टाक बेटा. चॅट बॉक्स बंद आहे. बरं मी चालू करते. हा चालू केलं मी. कोणी असं आहे ज्याने अटेंडन्स नाही लावली आहे? मी परत एकदा अटेंडन्स लिंक टाकते. ज्यांनी अटेंडन्स नाही लावली त्यांनी लावा. ज्यांनी लावली परत एकदा नका भरू फॉर्म. नेक्स्ट क्लासमध्ये आपण मानवी डोळा करू. खूप इंटरेस्टिंग येते. चांगलाच लांब चॅप्टर आहे हा. झालं? कोणाकोणाचं झालं हँड रेज करा. फक्त जयेशच झालंय. जयेश जयेश येस मॅम. तुझं टार्गेट किती आहे? 10वीला किती मार्क्स काढणार आहेस तू? ठरवलंय काय? 90 पर्यंत. 90 पर्यंत? 90च्या पुढे नाही? ठीक आहे, चांगलंय. 90 काढ. 90 तरी काढच. मॅम 4/3 उत्तर आलंय. 4/3 उत्तर आलं? बरं ठीक आहे. चला आता जास्त अजून नाही वाट बघू शकत. आपण बघूया जयेशचं उत्तर बरोबर आलंय का. मी सोडवून दाखवते आता. नुसते कॅल्क्युलेशन्स करायचे. एवढे कॅल्क्युलेशन तर डेफिनेटली तुम्हाला येत असतील. मी इकडचं हे मोजून बंद कर. फक्त कधी धन घ्यायचंय कधी ऋण घ्यायचंय ह्याचं तुम्ही जर लक्ष ठेवलं की तुमची सगळी उत्तरं बरोबर येतील. आता बघा आपल्याला यू ऋणच भेटायला पाहिजे. आपला यू नेहमी ऋण असतो है की नाही. लेट्स सी. तर सूत्र लिहा आधी तुम्ही. 1/f इज इक्वल टू 1/v मायनस 1/u. आता ह्याच्यामधलं मला 1/u काढायचंय. मग मी काय करणार आहे, 1/f ला असंच ठेवलं अधिक 1/v. का व्ही मी लेफ्टला घेतले कारण मला यू काढायचंय मला. ठीक आहे. आणि आता काय करा, 1/f परत तिकडे पाठवू, त्या बाजूला पाठवून द्या. मग 1/u इथे राहिला, 1/v आणि हा जो अधिक 1/f आहे तो राईटला गेल्यावरती काय होईल, मायनस 1/f. बरोबर आहे. मग 1/u इज इक्वल टू 1/v किती आहे, v आहे -20. वजा आणि f किती आहे -30. बरोबर आहे. मग हे वजाचं चिन्ह वरती घेऊ शकतो आपण, -1/20 आणि हे इथलं वजा आणि हे इथलं वजा काय होईल, अधिक होईल, अधिक 1/30. ह्याला मी उलट करून पण लिहू शकते आपल्या सोयीसाठी. हे अधिक असल्यामुळे ह्याला आधी समोर आणू शकतो आपण 1/30 ला आणि हे वजा 1/20 इकडे लिहू शकतो. बरोबर आहे. ह्याचं चिन्ह न बदलता वजाचं इथे वजाच येणार. आता बघा 20 आणि 30चा लसावी किती आहे मुलांना, एलसीएम किती आहे? बरं ठीक आहे, तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय करा, व्यस्त गुणाकार करा. 20 एक्के 20 वजा 30 एक्के 30 आणि भागिले 3 दुनी 6 म्हणजे किती आलं, 600. बरोबर आहे. इकडचं मी मोजवते. मग 20 आणि 20 वजा 30 किती येणार, हे 30 आहे. 20 वजा 30 किती येणार, -10 भागिले 600. हे कशाचं उत्तर आहे, 1/u चं उत्तर आहे हे. ह्याला व्यस्त करा दोन्ही बाजूंना, मग u काय येईल,
600 भागिले -10. तसं वजाला वर खाली कुठे पण घेऊ शकता. हे 0 गेलं. यू किती आलं मग आपलं -60 सेंटीमीटर. हे कोणाचं आलंय बरोबर? जयेश तुझं किती आलेलं रे? साक्षीचं आणि जयेश दोघांचंच बरोबर आलं, बाकीच्यांचं नाही आलं बरोबर. ठीक आहे. आता विचारले, विशालन पण विचारले. मग मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युलाच आपला काय आहे? m इज इक्वल टू v/u. बरोबर आहे ना? तर v किती होतं आपलं -20 आणि u किती आले आता इथे -60. तर हे 0 गेलं, वजा वजा पण कॅन्सल होईल. बेत्रिक 6. तर m किती आलं 103. म्हणजे बघा तुम्हाला 103 पटीने ती साईज कमी झाली आहे. तसं पण आंतरवक्र भिंगाने आपल्याला छोटीच मिळते ना, प्रतिमा छोटीच मिळते. चला ह्याचा स्क्रीनशॉट घ्या, नाहीतर पटपट कॉपी करा, काहीतर करा. कोणाकोणाला हे गणित कळलं नाही? समजले सगळ्यांना? ज्यांना ज्यांना समजले ते हातवर करतील. ज्यांनी हातवर नाही केले, एकतर मी असं मानेल की त्यांनी गणित त्यांना समजलं नाही किंवा त्यांचं लक्षच नाही, ऐकतच नाही येते क्लास. काय समजायचं मी? अभय तुला समजले बेटा? येस मॅम. ठीक आहे. अजून कोणी हातवर नाही केलंय? वाल्मिक तुला समजले? वाल्मिक आज तू खूप दिवसाने आलास रे. ही दुसरी आयडी मॅम. दुसरी आयडी आहे? बर ठीक आहे. चला आता पुढचं अजून एक गणित घेऊया आपण. आता पॉवरचं गणित घेऊया मुलं. ठीक आहे? नाही थांबा, तुमच्या शाळा पुस्तकामधलंच एक गणित सोडूया, मग आपण ह्याच्यावर जाऊ. पुस्तक समोर उघडून ठेवा. आधी मी गणित दाखवते, मग आपण ह्याला सोडवूयात. पुस्तक तुमचा स्वाध्याय उघडून ठेवा ह्या धड्याचा. बघा इथे काय दिले, हे वालं गणित सोडू आपण. एक वस्तू भिंगापासून 60 सेंटीमीटर अंतरावर ठेवली. म्हणजे वस्तूचं अंतर दिलंय आणि वस्तू आपण नेहमी लेफ्टला ठेवतो. काय दिलंय म्हणजे आपल्याला? U. येस, u -60. राईट, वजा घेणार आपण. परत तिची प्रतिमा भिंगाच्या समोरच, म्हणजे ज्या बाजूला वस्तू आहे त्याच बाजूला, असं त्यांना म्हणायचंय. भिंगाच्या समोरच 20 सेंटीमीटर अंतरावर बनते. म्हणजे काय दिलंय? प्रतिमेचं अंतर म्हणजे v दिलाय, तर ते पण वजाच येणार. म्हणजे u -60, v -20. तर भिंगाचे नाभी अंतर किती f काढायचंय आणि भिंग अपसारी आहे की अभिसारी आहे ते सांगायचंय. हे तर आता आपण तोंडी आपण सांगू शकतोय की सेम. नाही सांगू शकत आपण तोंडी. कारण का नाही सांगू शकत तोंडी? हे भिंगाच्या समोरच जरी हे बनत असलं तरी बहिर्वक्र भिंगाच्या पण लास्ट केस मध्ये त्याच्या समोर बनते ना प्रतिमा. त्याच्यामुळे हो, बिना सोडवता आपण नाही सांगू शकत की हे अपसारी आहे की अभिसारी आहे. ठीक आहे, तर चला आता आपण सोडवूया हे गणित. तुम्ही मला हेल्प करायची आहे. बघा आपलं u किती आहे? -60. -60. v किती दिलंय? -20. काढायचं आहे आपल्याला f. बरोबर आहे? सरळ सरळ स्ट्रेट. आता तर इकडे तिकडे साईडला घालवायची पण गरज नाही, सरळ फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यूज ठेवायचे. तर v किती आहे? -20 आणि u किती आहे? -60.
मग हे काय बनेल, एक छेद, हे वजा चिन्ह वरती घेऊया आणि हे वजा वजा काय होईल, अधिक, अधिक 60. ह्याला उलट पण लिहू शकते, 1/60 वजा 1/20. आता मुलांना तुम्हाला माहितीये ना, लसावीने आपण छेद समान करू शकतो. 20च्या पाड्यात 60 आहे म्हणजे 60च लसावी असेल, बरोबर आहे. तर हे 1/60 मी जसंच्या तिचं लिहिलं, 1/20 पण लिहिलं, पण 20ला मला 60 करायचंय म्हणून मी इथे 30ने गुणणार, खाली 30ने गुणणार म्हटल्यावर वर पण 30ने गुणणार. माहितीये हे छेदांना समान करतो आपण लसावी काढून. मॅम 3 आले ना. हा सॉरी बेटा, थँक्यू सो मच. म्हणून मी म्हंटल मी मिस्टेक करू शकते. 20 × 60 3ने गुणणार, 30ने नाही, बरोबर. ठीक आहे, मग हे 1/60 जसंच्या तसं वजा 3 × 3 आणि हे 60. आता जगबगा झाले छेद समान, तर एकदाच लिहिणार छेद कॉमन आणि वरती येणार 1 - 3. बरोबर लिहिते मी? हो नाही काही तर बोला रे. मग 1/f ची किंमत किती आली, वजा 2/60. बरोबर आहे. मग बे बे आणि बेत्रिक 6. मग हे आलं वजा 1/30 आणि ह्याचा आपण व्यस्त केला दोन्ही बाजूंचा, तर एफ ची किंमत काय आली, वजा 30 सेंटीमीटर. तर नाभी अंतर वजा आलंय, ह्याचा अर्थ हे कुठलं भिंग आहे. चला हे पटकन कॉपी करा. मग खाली तुम्ही लिहिणार नाभी अंतर ऋण असल्याने हे अपसारी भिंग आहे. अपसारी म्हणजे कॉन्केव्ह लेन्स. हा काय, डायव्हर्जिंग. डायव्हर्जिंग म्हणजेच कॉन्केव्ह लेन्स. चला पटपट स्क्रीनशॉट घ्या, नाही तर कॉपी करा, मी थांबलीये. झालं? येस मॅम. यस मॅम. ठीक आहे, चला आता आपण ना पॉवरवालं गणित सोडूया. पॉवर ऑफ द लेन्स ते पण तुमच्या टेक्स्टबुक मधलं सोडवूयात. शेअर करते. आय होप सगळ्यांनी टेक्स्टबुक समोर ठेवलंय. हे बघा, आता इथे काय विचारलेलं आहे की 2.5 आणि 1.7 डी म्हणजेच डायोप्टर शक्ती असलेली भिंगे जवळ जवळ ठेवली तर त्यांची एकूण शक्ती किती होईल. वेगवेगळे लेन्सेस एकत्र ठेवलेत तर त्यांची टोटल शक्ती किती होईल. हे खूप सोपं आहे. काय करायचं, ह्याच्यात नुसतं ऍड करायचंय. तुम्हाला एक सूत्र माहितीये ना मुलांना पॉवरचं. पॉवर म्हणजे खूप सारे वेगवेगळे भिंग एकत्र ठेवल्यावरती पॉवरचं काय सूत्र आहे, त्याचं बेरीज होते, माहितीये ना तुम्हाला. बघा, आपण याला P1 P2 P3 नाव देऊया. P1 काय आहे, पहिल्या भिंगाचं काय पॉवर आहे, 2, 2.5 आणि 1.7. तर पहिल्याचं 2 आहे, दुसऱ्याचं किती होईल आहे 2.5, बरोबर. आणि P3 किती आहे, बोला रे. 1.7. 1.7 डायोप्टर, राईट. मग आपलं टोटल पॉवरचं सूत्र माहितीये ना तुम्हाला, काय आहे, P1 + P2 + P3. सगळ्यांची पॉवर ऍड करायची. तर हे किती होईल, 2, 2.5 आणि 1.7. किती आलं, हे 2 आणि 2 4, 4 आणि 5, पण हे 7 5 12 होईल. तर 6.2 बरोबर आहे. बरोबर आहे की चुकीचं आहे. येस मॅम. ठीक आहे. आता बरोबर आहे. आता मी ना तोंडी एक प्रश्न विचारते, त्याचं उत्तर द्या.
नाभीय अंतर वजा 30 सेंटीमीटर असलेल्या भिंगाची लिहायचं असेल तर लिहा. नाभीय अंतर वजा 30 सेंटीमीटर असलेल्या भिंगाची शक्ती काढा, म्हणजे पॉवर काढा, आणि सांगा ते कुठल्या प्रकारचं भिंग आहे. कोण बोलेल आता याचं उत्तर? तोंडी उत्तर आहे हे. कोण सांगेल? भिंग कुठल्या प्रकारचे, कमीत कमी ते तर सांगा. नाभीय अंतर बघूनच कळेल तुम्हाला भिंग कुठल्या प्रकारचं. कॉन्केव. कॉन्केव. का कॉन्केव आहे बेटा साक्षी? फोकल लेंथ मायनस मध्ये म्हणून. हा, नाभीय अंतर वजा मध्ये दिलंय म्हणून ही कॉन्केव लेन्स आहे, म्हणजे अंतर्वक्र भिंग आहे. आता त्याची पॉवर काढायची असेल तर नीट लक्ष देऊन ऐका बरं का मुलांनो. पॉवरचं सूत्र 1/f आहे, जेव्हा हे जे f मीटर मध्ये दिलेलं असतं. इथे f जेव्हा आहे तो सेंटीमीटर मध्ये दिलाय, मग f सेंटीमीटर मध्ये असल्यावर पॉवरचं सूत्र बनतं 100/f. ठीक आहे, ज्यावेळी f हा सेंटीमीटर मध्ये दिलाय. कळते तुम्हाला? मग काढा आता सूत्रामध्ये डायरेक्ट किंमतच तर ठेवायची आहे. पी काढायचंय ना तुम्हाला. पी 100/-30. येस 100. येस 100/-30. मग हा 0 गेला, पॉवर किती आली मग तुमची? 10/-30. सॉरी 3. हा, ह्याच्यामध्ये कन्वर्ट करा ना त्याला, डेसिमल मध्ये कन्वर्ट करा, दशांश रूपामध्ये. 3.33 डायोप्टर वजा 3.33 डायोप्टर. बरोबर आहे? हो नाही काहीतरी बोला. जी मुलं मला ऐकतात लक्ष देऊन, त्यांच्या मोबाईलचा हँड रेज करतील. दोनच लोक मला ऐकतात आहेत. 3, 4, 5, 6. बाकीचे ऐकत नाहीयेत. बर ठीक आहे, चला आता मी अजून एक पुढचं गणित देते. असं वाला गणित बोर्डामध्ये नक्की येतं बरं का मुलांना, नीट ऐका, लिहून घ्यावं. तर गणित हे आहे की आता तुम्हाला डायरेक्ट पॉवर नाही दिली आहे, तुम्हाला दिलेत नाभीय अंतर दिलेत, आणि त्या वेगवेगळ्या भिंगांची नाभीय अंतर दिले, ती भिंग एकत्र ठेवलेत. तर मग त्याच्यानंतर त्याची पॉवर, त्या पूर्ण ते अरेंजमेंट, ती पूर्ण जी व्यवस्था केली आपण, त्याची एकूण पॉवर किती येईल ते काढायचंय. तर लिहा, प्रश्न लिहा. मी डिक्टेट करते, पटकन प्रश्न लिहा. 2 मुलं डिस्कनेक्ट का झाली? हा, प्रश्न लिहा. 2 बहिर्गोल भिंगे, 2 बहिर्गोल भिंगे कंसामध्ये लिहा. मी स्क्रीन शेअर करून सांगते काय लिहायचंय कंसामध्ये. कंसामध्ये लिहा F1 40 सेंटीमीटर, F2 20 सेंटीमीटर व एक अंतर्गोल भिंग. 2 बहिर्गोल भिंगे व एक अंतर्गोल भिंग कंसामध्ये लिहा. F = 20 सेंटीमीटर. ठीक आहे, एकत्र ठेवली असता त्यांची एकूण शक्ती किती होईल? एकत्र ठेवली असता त्यांची एकूण शक्ती किती होईल? झालं?
सोडवायचं. सोपं आहे ना हे पण. आता बघा बहिर्वक्र भिंगासाठी तर आपण धनच घेणार आहे. 40 सेंटीमीटर आकृती व्हिज्युअलाइज करता येते तुम्हाला. अशी दोन त्यांनी बहिर्वक्र भिंग बाजूबाजूला ठेवलेत आणि त्याच्याच बाजूला असं एक अंतर्वक्र भिंग ठेवलंय. तर हे पूर्ण ह्याची एकूण पॉवर, कंबाइंड पॉवर ह्याची काढायची आहे. तर F1 40 सेंटीमीटर आहे, F2 20 सेंटीमीटर आहे. ठीक आहे. आणि अंतर्वक्र भिंगासाठी आपण F3 घेऊया. आणि F3 आपलं काय होईल, वजा 20 होईल. वजा 20 का होईल, कारण ते अंतर्वक्र भिंग आहे. तर आता मग तुम्ही विचार कराल की आपल्याला पी काढायचंय. आपल्याकडे पीचं सूत्र आहे. पीचं काय सूत्र आहे, पीचं सूत्र काय आहे, P1 1/F P2 अधिक P3. हा, एकूण पॉवर काढण्यासाठी. आणि पीचं सूत्र मग आपण P1चं काय लिहू शकतो, 100 भागिले F1 अधिक 100 भागिले F2. बरोबर. मी 100 का घेते, कारण हे सगळं सेंटीमीटर मध्ये दिलंय. अधिक 100 भागिले F3. आता ह्या F1, F2 आणि F3 च्या किमती ठेवा आणि मला सोडवून दाखव. मी 1 मिनिट वेळ देते. चला सोडवा बर. झालं की हातवर करा. कोणाचं झालं, कोणीतरी हातवर केलाय. साक्षी, झालं तुझं सोडून? हो मॅम. बरं ठीक आहे. चॅट मध्ये आन्सर पाठव. झालं मॅम माझं बी. झालं. जयचं पण झालं. ठीक आहे. चॅट मध्ये दोघं पण आन्सर टाका, बघू बरं तुमचे आन्सर्स मॅच करतात का. साक्षी, त्याला डेसिमल मध्ये कन्वर्ट कर बेटा. टू 2.5 सेंटीमीटर. ठीक आहे, चला ट्राय करूयात. सोडवते मी. लेट्स सी. तर इथे 100 भागिले 40, इथे 100 भागिले 20, आणि इथे जे वजा होतं ते डायरेक्ट मी इथे वजा टाकू शकते ना मुलांनो. 100 भागिले 20. तर हे 100 भागिले अधिक 20 वजा 20 येते स्ट्रेट इथे, इथल्या इथेच कॅन्सल होतोय. उत्तर येते तुमचं. इथे करते मी P 100 भागिले 40. तर हे 0 0, बे 5 10, बे 2 4, बरोबर. 5 2 येते, तर ते 2.5. 5चा अर्धा 2.5. डायोप्टर. व्हेरी गुड, करेक्ट आले आन्सर. आणि ह्याचं काहीच चिन्ह नाहीये म्हणजे हे अधिक आहे. तर हे कुठलं भिंग आहे, कुठल्या प्रकारचं भिंग असेल, म्हणजे टोटल एकत्र त्या सिस्टीम मुळे काय होतंय, ही पूर्ण व्यवस्था कुठल्या भिंगाप्रमाणे काम करते, वेगवेगळी भिंग जरी असते, हा कॉन्व्हेक्स लेन्स सारखं ती काम करते. ठीक आहे, व्हेरी गुड. चला, तर आपण आता इथे थांबूया क्लास. मी तुम्हाला अशीच आणखी काही सिमिलर गणित तुमच्या ग्रुपमध्ये टाकते होमवर्क म्हणून. आणि मग आपण नेक्स्ट क्लासमध्ये डोळ्यांचे विकार ते काय आहे, डोळ्यांना कसं कसं कोणते कोणते प्रॉब्लेम्स येतात, काय येतात, आपण चष्मा लावतोय तो चष्मा का लावतोय,
तोच नंबरचा त्याच पॉवरचा का चष्मा लावतोय हे सगळं मग तुम्हाला त्याच्यामध्ये कळेल. ठीक आहे. मला फक्त एका मुलाने होमवर्क टाकलेला दिसतोय गेल्या आठवड्यामध्ये, त्याचा नंबर माझ्याकडे सेव्ह नाहीये. हा, साक्षीनेच टाकलाय. साक्षीने फक्त होमवर्क टाकलेला दिसतोय. बाकी मुलांनी ठरवलंय का? नाही मॅम, मी टाकलाय वरती असेल. अच्छा, मी चेक करते बेटा. मग काय 2च जण फक्त, साक्षी आणि जयेश. बाकी मुलांचं काय? प्लीज रे, बाकीचे जे आहेत होमवर्क करा. ठीक आहे, चला मी क्लास थांबूया आता मुलांनो. आपण आता अजून एका दिवशी भेटू ह्याच आठवड्यामध्ये, आणि पुढच्या आठवड्यामध्ये मग हा धडा आपला संपेल. हा धडा खूप महत्वाचा आहे. ह्याच्यावरती खूप जास्त प्रश्न येतात बोर्डाच्या परीक्षेत. हे म्हणून मी तुम्हाला परत सगळं डिटेलमध्ये शिकवलंय.